गुड मॉर्निंग गाईस, आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईस, मी चाय पित आहे आता. खूप दिवसानंतर चाय पित आहे मी. आज मी जास्त चाय पितच नाही. जस्ट मी आता नाश्ता केला. खिचडी होती रात्रीची, तेच गरम केली, तीच खाल्ली आणि थोडासा चाय उरला तर ताई बोलली की तू चाय घे म्हणून. तर ठीक आहे, चला गाईस आता ऑफिसमध्ये. मी ऑफिसला पोचलो आणि सगळ्यात पहिले मी अंदर गेलो, लॉगिंग केलं. त्यानंतर मी माझी बॅग ठेवायसाठी आलो आहे आता. सो मी माझी बॅग ठेवतो आता अंदर आणि तुम्हाला भेटतो मी टी ब्रेक. गाईस, टी ब्रेक झाला आहे. मी चाललो आहे आता पोहा खायला. कुमार पण आहे, चला. गरमागरम पोहा खायचा. आणि अण्णानं बघा त्याच्या शॉपला मस्त मॉडिफाय केलं आहे. अन्ना नाइस मॉडिफाई. अन्ना मॉडिफाई अच्छा किया ज्ञानेश्वर. ओ नाइस हेयर यार, हेयर लुक. चला गाईस, पोट भरून नाश्ता झाला आहे. आणि कालचा नाश्ता केलाच नाही मी. काल डायरेक्ट लंच ब्रेकलाच गेलो होतो. आणि आता शेंगदाणे घ्यायचे होते ॲक्च्युली मला, बट बटाटे घेतले आहेत. सो जातो आता अंदर. तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो आता मी. मिनी ब्लॉगचा दुसरा दिवस आज. मिनी ब्लॉग पण चालू आहे. चला लंच ब्रेकला भेटतो गाईस तुम्हाला. चलो चलो चलो. आणि बघा, आज शूजमध्ये सॉक्स पण नाही घातले मी. एवढी घाई झाली होती आज. गाईस, मला फ्लोअरवर शेंगदाणे अलाउड नाही. मला आता याच्यावर टाकावं लागेल शेंगदाणे आणि याच्यात घेऊन जावं लागेल खिशामध्ये. सो गाईस, पोट भरून जेवण झालं आहे. मस्त जेवण केलं. आणि आज जास्त ताईनं स्वयंपाक नाही केला होता आज तिनं साबुदाणा खिचडीच बनवली. तीच बोलली की रोज आपण स्वयंपाकच बनवतो, आज साबुदाणा खिचडी बनवतो म्हटलं. आणि त्याच्यासोबत काय बोलली, दही. असं दही खाऊ म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं. खाल्लं, चांगलं वाटलं, मस्त बनवलं होतं ताईनं. सो आता मी जातो, तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. आणि सर आज म्हणजे सगळ्यांना बोलवलं, कोणाकोणाची लिव्ह आहे पुढच्या महिन्यामध्ये. सो सरला मी सांगितलं की माझी लिव्ह राहणार म्हटलं गणपतीच्या वेळेस मला पतंग वाजवायचं. म्हटलं ठीक आहे. सो माझी लिव्ह आहे पुढच्या महिन्यात. एक जेव्हा गणपती बाप्पा येणार त्या तारखेची डेटची माझी लिव्ह आहे. सो त्या दिवशी मी ऑफिसला नाही जाणार. सो फायनली पुढच्या महिन्यामध्ये मला एक सुट्टी भेटली आहे पतंग वाजवायसाठी. आणि चला गाईस, मी जातो आता. तुम्हाला मी भेटतो ऑफिस सुटल्यानंतर 7 वाजता. आज सगळ्यांना 7 वाजता सोडला आहे. सो मी जातो माझ्या प्रॅक्टिसला, पतंगच्या प्रॅक्टिसला जातो आणि पतंगच्या प्रॅक्टिसला भेटतो. एक मुलगा राहिला तर त्याच्या हाती फोन देणार, तो व्हिडिओ काढणार. नाही राहणार तर क्लिप्स नाही दिसणार तुम्हाला गाईस माझ्या प्रॅक्टिसचे. सो मी जातो पतंग. गाईस, माझी प्रॅक्टिस झाली आहे पतंगची. सो बघा बॅक साईडला दिसत असेल, इथं असते माझी प्रॅक्टिस. सो जातो मी आता घरी. तुम्हाला आता घरी जाऊन भेटतो मी. वाजून हात दुखले गाईस. घरी जाऊन भेटतो तुम्हाला. हे गाईस, घरी आलो आहे. पतंगची मस्त प्रॅक्टिस झाली आहे. आता मस्त वेगळी जेवण करू, पण जेवण नाही आहे, ताई करत आहे आमलेट. सो बघा किती गोल राऊंडमध्ये मोठा ऑमलेट बनत आहे. आणि रोहिणी ताई चला गाईस, कुठं चला कुठे घेऊन जात असेल तर चला. रोज जातो कुठे पण. मस्तपैकी आता पदकची प्रॅक्टिस चालू आहे. धना धना धन धन ढगडांग टकडांग ढगडांग टकडांग. वाजून हात दुखून जाते गाईस, लाल होऊन जाते पूर्ण हात गाईस. वाजून हात बघा कसं झालं बघा. वाजून एवढ्या एनर्जीनं वाजवलं हे बघा. कृष्णा झोपलाय, त्याला उठू आपण. ओय कृष्णा सर,
हां उठले उठले. झोपले आहेत का तुम्ही? कृष्णा सर झोपले आहेत का? उठले सर. कृष्णाची फोन करायला मी तर खात आहे आता. सॉस राहिलं ना सोबत मज्जा वेगळी असते. आमलेट ब्रेड खायची. आज माझा मिनी ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. मिनी ब्लॉग डेली चालू आहे माझे. कंटिन्यू 1 हप्त्याचा चॅलेंज आहे माझा. सो चालू आहे. हे गाईस तुम्ही ब्लॉग बघितला असेल. दिवसभरामध्ये काय झालं काय नाही. दिवसभरामध्ये काही नाही होत. फक्त एकच होते, टी ब्रेक, लंच ब्रेक अँड लॉग आउट ऑफिस. अदरवाईज काहीच नाही होत. मला फोन अलाउड नाही रे फ्लोअरवर. आता एवढे व्हिडिओ काढले असते ना काहीच नाही. लय व्हिडिओ काढले असते. काय करायचं, कामच आपलं तसं आहे की मला फ्लोअरवर फोन अलाउड नाही आहे. त्यामुळे चला असू द्या. डे 2 होता म्हणजे मिनी ब्लॉगचा. मिनी ब्लॉग तर बघितच असेल तुम्ही. मी शॉर्ट्स रील्स वगैरेवर टाकतो. मी स्वतःला चॅलेंज केला आहे की मी लगातार 7 दिवस म्हणजे 1 हप्ता मिनी ब्लॉग करणार. ब्लॉग पण करणार आणि मिनी ब्लॉग पण करणार. तेच मिनी ब्लॉगला पण प्रेम द्या मित्रा. मिनी ब्लॉगला पण प्रेम द्या मित्रांनो. आणि आपल्या नॉर्मल ब्लॉगला पण प्रेम द्या मित्रांनो. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. गुड नाईट अँड बाय.